हे तर संजय राऊत यांनी पैसे वाटपाचा आरोप केलेलाच आहे। सध्या आपण दृश्य पाहतोय। राज ठाकरे हे मतदानासाठी निघालेले आहेत। राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि त्यानंतर ठिकठिकाणी महायुतीतल्या उमेदवारांसाठी त्यांनी सभा देखील घेतल्यात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवावं यासाठी मतदारांना आवाहन केलंय आणि आता राज ठाकरे आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी निघालेले आहेत। मतदान केंद्रावरती ते दाखल होतील। राज ठाकरे महायुतीचा घटक पक्ष होणार का, महायुतीमध्ये सहभागी होणार का, जर ते सहभागी झाले तर त्यांना कोणता लोकसभा मतदारसंघ मिळणार, या संदर्भात अनेक तर्क वितर्क लढवले गेले, अनेक चर्चा झाल्या। राज ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीमध्ये एक बैठक देखील झाली, भेट देखील झाली आणि त्यानंतर राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला। राज ठाकरे यांची कन्या आणि राज ठाकरे यांच्या स्नुषा दोघीही जणी त्यांच्यासोबत मतदानासाठी निघाल्यात, तर राज ठाकरे यांच्या पत्नी देखील मतदानासाठी त्यांच्यासोबत दिसतायत। गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। गणेश, बिनशर्त पाठिंबा महायुतीला राज ठाकरेंचा आहे, मतदानासाठी ते निघालेले आहेत। राज ठाकरे सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बालमोहन विद्यालय जिथे त्यांचं मतदान बूथ आहे तिथं पोहोचतायत। आपण पाहतोय राज ठाकरे यांच्यासह त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे, त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे, सून मिताली ठाकरे, मुलगी उर्वशी ठाकरे आहेत। आज मात्र त्यांच्या मातोश्री अद्याप मतदानासाठी पोहोचू शकल्या नाहीये, त्या नंतर येणार आहेत। आणि ज्या प्रकारे राज ठाकरे यांच्याकडनं वारंवार अपील केली जाते की आपण मतदान करावा, मतदानाचा हक्क बजावा, स्वतःच्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी राज ठाकरे इथे येत आहेत। सहकुटुंब, नेहमीच ते सहकुटुंब येतात आणि रांगेत लागून ते मतदान करतात। तर आज पुन्हा त्यांच्या बूथच्या तिथं रांगेत उभे राहून ते मतदान करणार आहेत आणि त्यासाठी बालमोहन केंद्रापर्यंत ते पोहोचले आहेत। गाड्या या मतदान केंद्रांपर्यंत येण्यास मनाई असल्यामुळं ते त्यांच्या निवासस्थानातून पायी चालत इथपर्यंत आलेत। 100 मीटरच्या पुढे कोणालाही गाड्या अलाउड नाही आहेत आणि यासाठी राज ठाकरे यांना हे मतदान करण्यासाठी इथं पोहोचत आहेत। आपण पाहतोय कशा प्रकारे इथं गर्दी झालेली आहे, मीडियाची गर्दी झालेली आहे आणि इथं या मतदान केंद्रापर्यंत राज ठाकरे पोहोचले आहेत। प्रामुख्यानं या निवडणुकीमध्ये राज ठाकरे हे निवडणूक लढत नाहीत, पण त्याने पाठिंबा दिलाय। पाठिंबा महायुतीच्या उमेदवारांना दिलेला आहे, महायुतीला दिलेला आहे आणि यामुळं आजचं मतदान हे खूप महत्त्वाचं असणार आहे। आता या सेंटरपर्यंत राज ठाकरे आलेत व राज ठाकरे आल्यानंतर आता पुढे मतदान करण्यासाठी पोहोचत आहेत। दीपेश, दृश्यांमध्ये दिसतंय गणेश की राज ठाकरे मतदान करण्यासाठी पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत अमित ठाकरे, शर्मिला ठाकरे सुद्धा दिसून येत आहेत। अगदी काहीच दिवसांपूर्वी मागच्या आठवड्यामध्ये राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकाच व्यासपीठावरती दिसून आलेले होते। महायुतीच्या प्रचारासाठी त्यांनी सभा घेतलेली होती आणि त्यावेळी राज ठाकरे यांनी काही प्रमुख मागण्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मांडलेल्या होत्या। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून द्यावा, गड किल्ल्यांचं संवर्धन व्हावं, यासह काही प्रमुख मागण्या राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर ठेवलेल्या होत्या। आणि सध्या आपण दृश्य पाहतोय बालमोहन विद्यालयाच्या बाहेरची। राज ठाकरे सहकुटुंब मतदानासाठी पोहोचलेले आहेत। या निवडणुकीमध्ये राज ठाकरेंचा राजकीय कल नेमका काय असेल याची उत्सुकता अनेकांना होती।